यवतमाळचे पालकमंत्री जिल्ह्यात कुठेही फिरकत नाहीत, गंगेत डुबकी मारण्यापेक्षा या भागातल्या शेतकऱ्यांना न्याय द्या, अशी टीका खासदार संजय देशमुखांनी केली आहे। सरकारमध्ये एकमत नसून हे शेतकरी आणि सामान्य नागरिकांना काय न्याय देणार असा सवालही त्यांनी केलाय। वाशिममधील एका शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचं औचित्य साधून विज्ञान जत्रा आणि सामाजिक शास्त्र प्रदर्शनाचं आयोजन केलं। विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेला वाव मिळावा, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयातल्या संकल्पना अधिक सुलभ रीतीने शिकता यावी यासाठी हा उपक्रम राबवला आहे। नाशिकमधील धम्म बौद्ध परिषदेमध्ये अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी रामदास आठवलेंचं कौतुक केलं। आमच्यावर जेव्हा आभाळ कोसळलं तेव्हा आमच्या पाठीशी उभे राहिले असं म्हणत क्रांती रेडकरांनी आठवलेंचे आभार मानले। नाशिकच्या येवल्यातील लासल गावात दिव्यांग बांधवांना मोफत मोटराइज्ड ट्रायसिकलचं वाटप करण्यात आलं। नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते वितरण सोहळा संपन्न झाला। तर दिव्यांग बांधवांसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याची माहिती यावेळी समीर भुजबळांनी दिली आहे। वाशिममधील सायकलपटू नारायण व्यास यांची रेस अक्रॉस इंडिया या स्पर्धेसाठी निवड झाली। ही शर्यत 4000 किलोमीटर लांबीची असणार आहे। 3 नोव्हेंबर 2025 ला जम्मू काश्मीरमधून ही शर्यत सुरू होऊन तामिळनाडूमध्ये संपणार आहे। रायगडच्या हरिहरेश्वरमधील समुद्रात पिकअप टेम्पो अडकला। भरतीचं पाणी वाढल्यानं टेम्पो पाण्यात अडकला होता। जुन्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्यासाठी माणगाववरून हा टेम्पो आला होता। स्थानिकांकडून टेम्पो बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले। धुळ्यात स्कूल व्हॅनचा अपघात झालाय। हिंगणी गावाजवळ मागून येणाऱ्या आयशर गाडीनं व्हॅनला धडक दिली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली जाते, मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करतंय असं नागरिकांनी म्हटलंय। अकोल्यातील बारालिंगा गावाजवळ एका 4चाकी गाडीनं अचानक पेरी घेतला। गाडीची सर्व्हिसिंग पूर्ण झाल्यानंतर कार मालकाला गाडीत बसून ट्रायल देत असताना ही दुर्घटना घडली आहे। यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। उत्तर गोव्यातील पोरवोरिममध्ये 200 वर्ष जुन्या वटवृक्षाच्या स्थलांतराच्या वेळी मंदिराची भिंत पाडण्यात आली। अधिकाऱ्यांनी मंदिराची बाह्य भिंत अर्धवट पाडल्यानं तणाव निर्माण झाला। यावेळी स्थानिक रहिवाशांनी निषेध केला असता पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतलंय। नंदुरबारमध्ये नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या समस्येवर उपाययोजना करण्यात येणार आहेत। ज्या ठिकाणी पाणी टंचाई आहे त्या ठिकाणी बोरवेल केलं जाणार आहे। त्यामुळे 33 गावं आणि 200 पेक्षा अधिक पाड्यांना पाणी टंचाईपासून मुक्तता मिळणार आहे। जिल्ह्यात पुरेसा पाऊस झाला असतानाही पाणी अडवण्यासाठी कुठलाही सोर्स नसल्यामुळे पाणी वाहून गेलं, त्यामुळे मार्च महिन्यातच पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। येवला तालुका काँग्रेस कमिटीनं तहसील कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केलंय। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसह राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकरला अटक करण्याची मागणी केली आहे। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं गेलं। कर्जमाफीसह शासनानं कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा पिकांची खरेदी करावी या मागण्यांसाठी आंदोलन केलं। वाशिम शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर राज्य शासनाच्या विरोधात काँग्रेसनं धरणे आंदोलन केलंय। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव आणि पीक विम्यासह इतर मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाली। यावेळी आमदार अमित झनक यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते। यवतमाळमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे। निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, तसंच कापसाला 10,000 आणि सोयाबीनला 7,000 रुपये भाव देऊ असं आश्वासन महायुतीनं दिलं होतं, मात्र सत्तेत आल्यानंतर आश्वासनांना बगल दिल्याचं त्यांनी म्हटलंय। वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं वर्ध्यात धरणे आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। यामध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते। वाशिममध्ये बौद्ध समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आलं। बिहारमध्ये महाबोधी विहाराचं संचालन बौद्ध व्यक्तींच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वाशिममध्ये आंदोलन करण्यात आलं।
चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे। शेतकरी प्रश्नांवर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत प्रियदर्शनी इथं इंदिरा गांधी पुतळ्याच्या समोर आंदोलन केलं। जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते। जायकवाडी प्रकल्पातलं पाणी सिंदफणा नदीपात्रामध्ये सोडावं या मागणीसाठी बीड तालुक्यातील 140 गावांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय। गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यामुळे त्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। वॉटर ग्रिडच्या माध्यमातून योजना राबवण्याची मागणी केली।